आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। इंदोली फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली असून 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे, तर रस्त्याच्या कामामुळे तिथे अडथळे निर्माण होत आहेत। ही दृश्य आहेत पुणे बंगळुरू मार्गावरची। या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग असून पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत आणि त्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे। इंदोली फाट्याजवळ ही वाहतूक ठप्प झालेली आहे। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग किरण। आपण पाहतोय पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे, काय सविस्तर अपडेट्स आहेत? मनाली, नक्कीच गेल्या 2 तासापासून राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक जी आहे ती आता संथ गतीने सुरू आहे। साताऱ्यातील जो इंदोली फाटा आहे, उमरत जवळचा जो फाटा आहे, त्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी एक छोटासा अपघात झाला। याच्यामुळे ही वाहतूक जी आहे आता खोळंबलेली आहे। मोठ्या रांगा ज्या आहेत ते या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे तात्पुरती जी वाहतूक आहे ती तात्पुरती सर्व्हिस रोडने वळवण्यात आलेली आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून ही जी वाहतूक आहे ती संथ गतीने आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 ते 3 किलोमीटर रांगा ज्या आहेत ते वाहनांच्या लागलेल्या आहेत। त्यामुळं त्या ठिकाणी रस्ता देखील खराब असल्यामुळं जे वाहक आहेत त्यांच्यामध्ये देखील नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी।